गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आहे बैलपोळा आणि आम्ही सगळेजण चाललो आहोत गावाला आणि आम्ही सगळेजण एक्साइटेड आहोत जाण्यासाठी। सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। पुढे जात असताना आम्हाला नांदूर मधनेश्वर अभयारण्य लागलं, जे पक्ष्यांसाठी खूप फेमस आहे, बट सध्या ते बंद करून ठेवलं होतं कारण की पावसामुळे खूप पर्यटक तिथे बघण्यासाठी जातात आणि काही अपघात होऊ नये यासाठी त्यांनी अशा काठ्या लावून ठेवल्या होत्या। पुढे आम्हाला जाताना ही गोदावरी नदी लागली, जिचं पात्र खूप मोठं आहे आणि या नदीला दारणा आणि कादवा या दोन नद्या येऊन मिळतात। आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे इथं प्रचंड कचरा आणि जे काही गवत येते या पुलावरून वाहत होतं आणि आजूबाजूला खूप सारा कचरा हा येऊन पडलेला होता आणि हे गवत। पुढे आम्हाला गावाला जात असताना श्री केदराई माता हे मंदिर लागलं, सो जवळच असल्यामुळे आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो आणि मेन म्हणजे सोमवती अमावस्या असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती दर्शनासाठी आणि दर महिन्याला अमावस्या असले की ते प्रचंड गर्दी असते आणि आम्हाला गावाला जायला उशीर होऊ नये त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेण्याचं ठरवलं आणि जवळपास हे लोक सकाळपासून या रांगेत उभे होते दर्शनासाठी। हे मुख्य दरवाजा आहे मंदिरात जाण्यासाठी आणि हे कुंड आहे जे खूप पवित्र मानलं जातं। गोमुखातून पाणी येतं आणि बरेच भाविक इथे आंघोळ करतात किंवा तोंड हातपाय धुवून तरी जातात। आम्ही सगळ्यांनी ते तोंड हातपाय धुवून मग आम्ही गावाला जाण्यास निघालो। हाय राजवीर, आम्ही आता सर्वजण केदराई माता देवस्थान खडकओझर तालुका चांदवड इथून दर्शन करू आम्ही आता गावी चाललोय। आज बैलपोळा असल्यामुळे सर्वजण आम्ही आज पोळा बघायला। पुढे आम्ही घराजवळ आलोच होतो आणि पावसामुळे रस्ता खूप खराब झालेला होता आणि मोठ्या गाड्यांना प्रॉब्लेम होतो जाण्यासाठी, सो आम्ही हळूहळू चाललो होतो आणि इकडे पाऊस येतच होता आणि पावसामुळे बरीचशी शेतं हिरवगार झाली होती। बैलपोळ्याला बैलांना मान असतो, पण आमच्याकडे बैल नसल्यामुळे हे आमच्याकडे 3 गाया आहेत आणि आम्ही इथे घरी पोहोचलो। हा आमचा आजूबाजूचा परिसर आहे घराचा आणि इकडे आमची आजी आमची वाट बघत होती येण्याची। आम्ही इकडे गाडी लावली। हे काका आणि इथे आजी बसलेली आहे। आजीला खूप थंडी वाजत होती म्हणून आजीने स्कार्फ स्वेटर घालून बसली होती। हे आहेत माझे बाबा आणि आम्ही येणार म्हणून ताईने मांडे बनवण्याची सगळी तयारी करून ठेवली होती। इकडे खापर ठेवलं चुलीवरती, इकडं पीठ भिजवून ठेवलं होतं, पुरण बारीक करून ठेवलेलं होतं आणि ताई इकडे मांडे बनवण्यासाठी बसली। इकडे मोस्ट ऑफ द सगळेजण मांडेच करतात सणांना, पुरणपोळी कुणी करत नाही। इकडे ताई हे लोळे बनवून घेतेय। मांडे हे चवीला खूप छान लागतात आणि मांडे बनवण्यासाठी काही स्पेशल गहू असतात, त्यांनीच हे मांडे चांगले होतात। आणि हे जे लोळे आहेत ते जर आपण चांगल्या पद्धतीने जर केले तरच आपले मांडे चांगले येतात, नाहीतर ते फाटून जातात।
ताई इकडे मम्मीला शिकवत होते की कसे लोळे बनवायचे जेणेकरून आपला मांडा खूप आपण जसं पुरणपोळीला सारण भरून घेतो तसंच मांडाला पण भरून घ्यायचं हे पुरण। आणि इकडे आजी पण लोळे बनवून देत होती। आजीकडूनच ताई शिकलेली की मांडे कसे बनवायचे। आणि पुरणपोळीसारखं हे ना पहिले चांगलं लाटून घ्यायचं आणि चांगलं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून हे पुरण बाहेर येणार नाही। अशा सगळ्या साईडने चांगलं दाबून घ्यायचंय। आणि नंतर याला हातावर प्रेस करायचं। आपण जे पीठ मळून घेतलं होतं इथे यासाठीच असं मऊ मळून घ्यायचं असतं जेणेकरून आपला जो मांडा आहे तो मोठा होतो आकाराने। आणि अशा प्रकारे खापरावर टाकायचा मांडा आणि एक साईडने चांगला भाजून घ्यायचा आणि त्याला थोडंसं तेल लावून मग तो पलटायचा। अशा प्रकारे छानपैकी कलर येतो मांड्यांना। असे खरपूस भाजून घ्यायचे। आणि ही बच्ची कंपनी इथे खूप मज्जा करत होती आणि लहान मुलं जर आपल्यासोबत असली तर आपला दिवस चांगलाच जातो। आणि इकडे यांची मस्ती चालू होती आणि इकडे हा राजवीर बाजेवरती उड्या मारत होता, त्याला खूप मज्जा येत होती। पुढे आम्ही सगळा स्वयंपाक करून घेतला। इकडे सार बनवून घेतलेला आहे। इकडे मांड्यांसोबत गुळवणी तयार करून घेतली आहे। इकडे कढईत तेल ठेवलं आहे तापण्यासाठी आणि सगळ्यात आधी पुढे तळून घेणार, नंतर बटाट्याची भजी काढून घेणार। आणि इकडे सगळे मांडे तयार झाले आहेत। खूप मऊ आणि वास पण खूप छान येत होता मांड्यांचा। नंतर आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण केले। मी शेतामध्ये गेली, आम्हाला काही टोमॅटो घरी न्यायचे होते तर मी शेतामध्ये गेली। इकडे आहे टोमॅटोचे शेत आणि या साईडला आहे सोयाबीन। मग नंतर आम्ही सगळ्यांना बाय करून घरी जाण्यास निघालो। हा राजवीर सगळ्यांना बाय करत होता। आय होप तुम्हाला माझा हा फर्स्ट ब्लॉग आवडला असेल। हा माझा पहिला प्रयत्न होता ब्लॉग बनवण्याचा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।